नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्तपैकी खमंग, तर्रीदार, झणझणीत अशी पोंगळीची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। खायला अगदी मस्त भन्नाट लागते आणि ह्यासोबत जर गरम गरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल तर विचारूच नका। चला तर मग जास्ती वेळ न घालता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी काय करायचं, अशी एक जाळी घ्यायची, त्या जाळीवर 2 कांदे आणि खोबरं भाजायला ठेवायचं। जाळी नसेल तर डायरेक्ट गॅसवर भाजायला ठेवलं तरी देखील चालेल। तर सर्वात आधी खोबरं असं आलटून पालटून घ्यायचं। खोबरं लवकर भाजलं जातं, त्याच्यामुळे डायरेक्ट गॅसवर ठेवून तसंच ठेवायचं नाही, त्याला थोडंसं उलटपलट करून घ्यायचं। आता खोबरं भाजून झालं की याला आपण काढून घेणार आहोत। कांदा भाजायला उशीर लागतो, त्यामुळे कांदा तसाच ठेवायचा आणि कांद्याची साल काढून त्याचे मध्ये असे 4 भाग करून त्याला कट देऊन मग आपण हा कांदा भाजून घेणार आहोत। ह्यामुळे काय होतं, आपण जी पोंगळीची आमटी बनवणार आहोत त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। आता एक साईडने कांदा भाजून झाला आहे, आपण दुसऱ्या साईडने देखील हा कांदा भाजून घेणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे, काय करायचं आणि काहीतरी चटपटीत झणझणीत खाण्याची इच्छा होते। तर अशा वेळेस तुम्ही हे बनवू शकता। कोथिंबीर, लसूण, अद्रक घेतलेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथिंबीर घालून घेतली आहे, लसूण अद्रक घालून घेतलं आहे, खोबरं घालून घेतलं आहे आणि जो भाजलेला कांदा आहे तो देखील घालून घेतलेला आहे। हे सगळं बारीक कट करून आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता याचं आपण मस्तपैकी वाटण बनवून घेतलेलं आहे। आता दुसरीकडे मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल थोडंसं जास्तीच घालायचं। फोडणीला जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची, थोडीशी हळद घालायची। गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे। आता जिरं मोहरी तडतडली की आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घालून घेणार आहोत। 2 चमचे वाटण साईडला काढून ठेवायचं, त्याचं काय करायचं पुढे सांगणारच आहे। तर आता वाटण घातल्याच्यानंतर याला छान असं तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे, पण त्याआधी सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर चवीप्रमाणे आपण लाल तिखट घालून घेतलं आहे, घरात जे अवेलेबल आहे तेच घालायचं आहे। गरम मसाला घालून घेतला आहे, म्हणजेच काळं तिखट, मसाल्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे आणि हे सगळं असं तेल सुटेस्तोवर छान परतून घ्यायचं आहे। तर ही पोंगळीची आमटी खायला खूप मस्त लागते आणि सध्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपण बाजरीची भाकरी थोडीशी जास्तच खातो। तर बाजरीच्या भाकरीसोबत तर ही आमटी अगदी भन्नाट लागते। आता एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये पळीभर तेल घातलं, थोडी हळद घातली, थोडीशी हिंग पावडर घातली आणि थोडंसं हळद, लाल मिरची पावडर आणि थोडेसे जिरे घालायचे, धन्याची पावडर घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, किंचित गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। किंचित पाणी घालून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। आता दुसरीकडे आपलं जे वाटण आहे मस्त परतलं गेलं आहे, त्याला छान असं तेल सुटलं आहे, तुम्ही बघू शकता। कलर देखील अगदी मस्त आलेला आहे। आता याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। स्टीलची कढई असल्यामुळे किंचितसं लागल्यासारखं झालं आहे, पण काहीच हरकत नाही आणि हे सगळं आपण लो टू मीडियम हीटवरच करणार आहोत। तर आता वाटण तर मस्त तयार झालं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। कुठलाही मसाल्याचा पदार्थ किंवा भाजी करताना शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं, ह्यामुळे भाजीला चव छान येते आणि कलर देखील खूप सुंदर येतो, मस्त अशी तर्री येते। आता याची दणकून अशी उकळी काढायची आहे। जोपर्यंत याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। पोळपाट घ्यायचा, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जो गोळा मळून घेतला आहे त्याला असं थोडंसं पोळपाटावर मऊ करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि आता याचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा पातळ असा लाटून घ्यायचा आहे। जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने ह्याची पोळी लाटून घ्यायची। बेसन पीठ असल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा याच्या
थोडंसं कडा सुटल्या जातात, पण काहीच हरकत नाही. तर तुम्ही थिकनेस बघू शकता. आणि आपण जे वाटण केलं होतं ते मी साईडला काढून ठेवलं होतं. ते मस्तपैकी ह्या पोळीवर असं पसरवून घ्यायचं, म्हणजे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. वाटण आठवणीने काढून ठेवा आणि नंतर हा मसाला किंवा हे वाटण असं पसरवून घ्या. तर ह्याची चव खायला अप्रतिम लागते. मला माहिती आहे थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, पण ही प्रोसेस केल्याशिवाय आपल्याला चमचमीत आणि झणझणीत खायला देखील भेटणार नाही. आणि थोडंसं खिसलेलं खोबरं यावर घालून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही यावर घालून घेऊ शकता. तर आता याचे असे छोट्या छोट्या रोल करून आपण घेणार आहोत. त्यासाठी याला असा कट मारून घ्यायचा आहे. तर दिसायला देखील खूप छान दिसते. आणि आता याच्या अगदी शेवटच्या टोकापासून आपण जशी सुरळीची वडी करतो किंवा रोल करतो तसंच आपण इथे करून घेणार आहोत. तर काहीतरी नवीन युनिक रेसिपी आहे. ह्या पद्धतीने याचे असे रोल करून घ्यायचे. यालाच पुंगळी असं देखील म्हटलं जातं. तर ह्याच पद्धतीने मी सगळे रोल आता बनवून घेते. तुम्ही बघू शकता दिसायला देखील किती छान दिसते ते. तर ह्याच पद्धतीने अगदी अलगद हाताने याचे असे रोल बनवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण जो रस्सा कढईमध्ये ठेवला आहे त्याला देखील अगदी छान उकळी येते. तर ह्याच पद्धतीने मी सगळे असे रोल बनवून घेते. तर मैत्रिणींनो, तुमच्या देखील घरात जेव्हा बनवायला काही भाजी नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ह्याच पद्धतीने आपण दुसरी एक पोळी लाटून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेस करायची. यावर देखील हे वाटण असं पसरवून घ्यायचं आहे आणि मग किसलेलं खोबरं यावर पसरवून घ्यायचं आहे आणि रोल बनवून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही पुंगळीची आमटी बनवता का? किंवा तुम्ही बनवत असाल तर याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. किंवा याला बरेच जण पातोडीची भाजी देखील म्हणतात. तर पातोडीची भाजी देखील तुम्ही बनवता की नाही हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर आता खोबरं पसरवून घेतलं आहे. सेम प्रोसेस करायची. असे कट मारून घ्यायचे आणि त्यानंतर याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर अगदी नवशिके देखील ही रेसिपी सहज बनवू शकतात. अजिबात काहीही अवघड नाही आहे. खायला देखील खूप मस्त लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. आता याला मस्त उकळी आली आहे. ह्या रश्श्यामध्ये आपण हे रोल किंवा हे जे पुंगळीच्या वड्या आहेत ते सोडून घेणार आहोत. कलर देखील खूप छान आलेला आहे आणि रेसिपी देखील अतिशय भन्नाट अशी झालेली आहे. तर आता हे रोल यामध्ये सोडल्यानंतर याला परत 10 ते 15 मिनिट मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपण बनवलेले रोल कच्चे राहणार नाहीत आणि व्यवस्थित शिजल्या जातील. आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त शिजलेले आहेत. आता शिजले कसं ओळखायचं? तर जेव्हा हे जे रोल आहेत हे शिजतात ते ॲटोमॅटिक वर तरंगायला लागतात, कारण ते शिजून हलके होतात. तर तर्री देखील खूप छान आली आहे. आता आपण सर्व करून घेणार आहोत. मस्त बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, पुंगळीची आमटी आणि इंद्रायणीचा भात, यासोबत कांदा आणि लिंबू विसरायचं नाही. तर भन्नाट अशी थाली आपली बनवून तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.